महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी व दिलासादायक बातमी काही दिवसापूर्वी आली होती। ती म्हणजे राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी केली आहे। पण प्रश्न असा आहे की ही कर्जमाफी कोणाला मिळणार, अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागणार आणि कोणाला लाभ मिळणार नाही। या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व माहिती सोप्या आणि सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया। आता पहिला मुद्दा म्हणजे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यावरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी पीक कर्जमाफी योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाते। आता याकरिता पात्रता काय आहे? शेतकरी महाराष्ट्र राज्यातील असावा, त्यांनी पीक कर्ज घेतलेले असावे, कर्ज सहकारी बँक, जिल्हा बँक किंवा राष्ट्रीयकृत बँकेतून घेतलेले असावे, कर्जाची रक्कम 2 लाख रुपयापर्यंत असावी। जर ही रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असेल, उदाहरणार्थ 2,40,000, तर यामध्ये 2 लाखापर्यंत रक्कम माफ केल्या जाईल। वरील 40,000 रुपये रक्कम आपल्याला भरावी लागेल। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? अर्ज प्रक्रिया तुलनेनं सोपी आहे। सर्वप्रथम बँक शेतकऱ्याची माहिती शासनाकडे पाठवते। त्यानंतर शेतकरी ऑनलाईन पोर्टल किंवा CSC केंद्रात जाऊन अर्ज करू शकतो। आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात। शासनाकडून पात्र शेतकऱ्याची यादी जाहीर केली जाते। त्यानंतर कर्जाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँकेत जमा केली जाते। आता या योजनेसाठी अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रे लागू शकतात? ते म्हणजे आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक, कर्ज खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर। ही सर्व कागदपत्रे शेतकऱ्यांनी तयार करून ठेवावीत। आता असाही प्रश्न पडतो की काही परिस्थितीतील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, जसं की 2 लाखापेक्षा जास्त कर्ज, शेतीशी संबंधित नसलेले कर्ज। म्हणजे शेतीशी संबंधित एकूण 2 प्रकारची कर्जे असतात। एक असते ते म्हणजे पीक कर्ज आणि दुसरं असते ते म्हणजे दीर्घ मुदतीचे कर्ज। आता या दीर्घ मुदतीच्या कर्जामध्ये जसे की विहीर दुरुस्ती, फार्म हाऊस किंवा इतर बाबी, तर या बाबतीत शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार नाही। फक्त आणि फक्त पीक कर्ज असलेल्याच शेतकऱ्यांना ही कर्जमाफी भेटणार आहे। थोडक्यात जर सांगायचं झालं तर 2 लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे आणि ही जी काही कर्जमाफी आहे ती 30 सप्टेंबर 2025, पुन्हा सांगतोय 30 सप्टेंबर 2025 याच्या आधीचे कर्ज किंवा थकबाकी असावी। यानंतर कर्ज जर घेतला असेल तर ती कर्जमाफीच्या नियमामध्ये बसणार नाही। तसेच बरेचसे आपले शेतकरी बांधव असतात की त्यांनी वेळेवर कर्ज फेडलेले असतात, तर अशा शेतकऱ्यांना, वेळेवर कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळेल। आता महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे असं शासनाचं म्हणणं आहे। पण जर माझं व्यक्तिगत म्हणणं जर मी तुम्हाला सांगितलं तर आपल्या राज्यामध्ये भरपूर शेतकरी आहेत, परंतु त्यापैकी फक्त 28 ते 30 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होतो। आणि शासनाला जर पीक कर्जमाफी किंवा शेतकऱ्याची कर्जमाफी करायची असेल तर एवढ्या अटी आणि नियम लावल्याच कशाला? तुम्हाला जर कर्जमाफी करायची असेल तर सरसगट सगळ्या शेतकऱ्याची कर्जमाफी करा आणि मुळात शेतकऱ्याला कर्ज घेण्याची वेळच का तुम्ही येऊ देताय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नको त्या गोष्टीची प्रचंड महागाई केलेली आहे। म्हणजे खताची किंमत म्हणा, बियाण्याची किंमत म्हणा, म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही मुद्दामून कर्जाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवता आणि पुन्हा शासनाच्या काहीतरी योजना आणून आम्ही कर्जमाफी केली असे म्हणून सांगतात, तर हे कुठंतरी चुकीचं आहे। तुम्हाला या सर्व व्हिडिओबद्दल काय वाटते? तुमच्या मत किंवा तुमचं प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीकरता चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।